नमस्कार, मी ज्योती सदामते. जनशक्ती वॉइस न्यूज या चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत. आता पाहूया आपण आजच्या ताज्या घडामोडी. कायदेशीर बाबींची पूर्तता करूनच जागेची खरेदी पूर्ण, उद्योजक अभिषेक शहा यांनी दिली माहिती. निपाणीतील सर्वे क्रमांक 131 येथील 7 एकर 34 गुंठे ही जागा सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता करूनच खरेदी केलेली आहे. पण कोहिमार ट्रस्ट प्रशासक अधिकारी श्रीनिवास चोपडे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढून तहसीलदारांना निवेदन देण्यात आले होते. हे निवेदन पूर्णपणे चुकीचे व निपाणीच्या जनतेची दिशाभूल करणारे आहे, अशी माहिती माध्यमांशी बोलताना शहा एव्ही निपाणी इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेडचे डायरेक्टर अभिषेक नयन शहा यांनी दिली. पुढे बोलताना ते म्हणाले, आमच्या विरुद्ध नेगेटिव्ह पब्लिसिटी केली गेलेली आहे. तुमच्यापर्यंत इन्फॉर्मेशन दिलेली गेलेली नाही आहे, राईट इन्फॉर्मेशन. आणि जे लोक इन्व्हॉल्व आहे, जे लोकांनी हे प्रेसमध्ये हे तुम्हाला दिलं, ते जस्ट बेस्ड ऑन प्रॉबेबली ओरल सबमिशन त्यांनी केले. हे आमचं म्हणणं आहे. आता जे ट्रू फॅक्ट्स आहे ते ट्रू फॅक्ट्स प्रॉबेबली तुम्हाला लोकांना माहिती नाही. जे ॲलिगेशन केले न्यूजपेपरमध्ये ते ॲलिगेशनमध्ये 1% पण ट्रूथ नाही आहे. त्यांनी मोर्चा काढून निवेदन दिले आणि ते जे निवेदन त्यांना दिले ते आपल्याकडे प्रिंट झाले. त्यांनी तुम्हाला माहिती चुकीची दिली. आम्हाला त्यांनी माहिती दिली मोर्चाद्वारे दिली ना. मोर्चा निघाला त्याद्वारे तुम्हाला त्यांनी माहिती दिली आणि ओरल माहिती दिली. तुम्हाला काही डॉक्युमेंट दिले नाही. त्यांनी फक्त सांगितलं की आम्ही ॲप्लिकेशन जाऊन तहसीलदार ऑफिसला करतो. ॲडमिनिस्ट्रेटर ऑफ कोहिमार सिन्स 2016 इज नॉट ऑन द बॉडी 16. हे जे कोहिमार रिलेटेड जे लोक आहेत त्याच्यामध्ये सर्वात आपण असं म्हणतो की जो मास्टर माइंड आहे फ्रॉडचा, त्याचं नाव आहे मिस्टर प्रेमसी. प्रेम PREMMAISH. मिस्टर प्रेमसी विरुद्ध भारत देशात 48 FIR फॉर फ्रॉड्युलेंटली सेलिंग प्रॉपर्टीज ऑफ ख्रिश्चन ट्रस्ट. ही इज हिमसेल्फ अ ख्रिश्चन आणि ही इज द बॅकबोन ऑफ कोहिमार. अँड मिस्टर तिवडे अँड मिस्टर श्रीनिवास चोपडे इज द फ्रंट फेस ऑफ मिस्टर प्रेमसी. चोपडे कोण? मिस्टर तिवडे. आणि वी आर टेकिंग स्टेप्स टू टेक क्रिमिनल ॲक्शन अगेन्स्ट दिस पीपल फॉर डेफॉमेशन. ते लोकांनी जाऊन तहसीलदार ऑफिसला जाऊन त्यांचं ॲप्लिकेशन दिलं, पण 2019 पासून केस चालू आहे. त्याच्यामध्ये ते लोक विरुद्ध पार्टीमध्ये बसून ते लोकांनी त्यांचं ही मालकी हक्क कोहिमार म्हणतोय त्याची हे झालेलं आहे. याच्यामध्ये कुठे पण इंटिरियम ऑर्डर काही पण कुठं पण नव्हतं. 27/4 हे प्रॉपर्टीच्या पोझेशन एग्रीमेंट नंतर या प्रॉपर्टीचं पोझेशनमध्ये आम्ही आलो. UCRAने आम्हाला हँडओव्हर. कोर्टाकडून व तहसीलदारांकडून जागेची खरेदीची सर्व पूर्तता पूर्ण करून या जागेवर पूर्णपणे माझा मालकी हक्क असल्याचे सांगितले. यावेळी योहान इमानियल म्हणाले की Presbyterian Church in the USA. माहिती प्रॉपर्टीची मी तुम्हाला 1-2 मिनिटात सांगतो. 1920ला ही खरेदी केलेली प्रॉपर्टी आहे. बोर्ड ऑफ फॉरेन मिशन प्रेस्बिटेरियन चर्च इन द USA. आप्पासाहेब खोत ह्या सगळ्या 7 जणांच्याकडून स्टॅम्प ड्युटी भरून 1920ला 10,000 मध्ये खरेदी केलेली प्रॉपर्टी बोर्ड ऑफ फॉरेन मिशन प्रेस्बिटेरियन चर्च इन द USA ह्या नावाने ही खरेदी प्रॉपर्टी झालेली आहे 1920ला. आणि बोर्ड ऑफ फॉरेन मिशनचं नाव डायरीला उतारायला सगळ्या ठिकाणी होतं. 1967ला कमिशन ऑन इकॉनॉमिकल मिशन प्रेस्बिटेरियन चर्च इन द USA हे आलं आणि एक कुठली तर ऑर्डर घेतली आणि एक ऑर्डरवरती 6909 डायरीवरती चेंज करून टाकलं नेम. हे बोर्ड ऑफ फॉरेन मिशन हे मर्ज कोहिमारमध्ये झालं, पण ते कुठलीही मर्जचे डॉक्युमेंट्स दिले नाही. त्याच्यानंतर 1967 पासून काही लोक आपले इकडचे नादान होते, कुणाला माहीत नव्हतं प्रॉपर्टीचं. ज्यावेळेस मी 2014ला ऑल ओव्हर इंडियाला प्रेसिडेंट झालो द युनायटेड चर्च ऑफ नॉर्दर्न इंडिया ट्रस्ट असोसिएशनचा, त्यावेळेस हे जे सगळे डॉक्युमेंट्स काढले. डॉक्युमेंट्स काढल्यानंतर सगळ्या कोर्ट्स ऑर्डर्स आहेत
की बोर्ड ऑफ फॉरेन मिशन USAID मध्ये 1956ला ट्रान्सफर करून दिलेल्या ह्या प्रॉपर्टीज बोर्ड ऑफ फॉरेन मिशनने USAID आहे. आणि त्या ऑर्डरच्या द्वारे अलाहाबाद सिनियर डिव्हिजन OS 534च्या 1998 मध्ये त्या ऑर्डरमध्ये USAID ह्या बोर्ड ऑफ फॉरेन मिशनच्या ऑल ओव्हर इंडियाच्या प्रॉपर्टी ट्रान्सफर केलेल्या आहेत अशी आमची सिनियर डिव्हिजनमध्ये ऑर्डर झाली. त्याच्यानंतर सिव्हिल कोर्ट चंदीगडमध्ये 590 1985 मध्ये डिटेल कोहिमारनं दिलेलं आहे की ह्या प्रॉपर्टीज सगळ्या USAIDच्या आहेत आणि रिटर्न स्टेटमेंट 35 पासून 42 पानापर्यंत त्यांचं रिटर्न स्टेटमेंट घेतलेलं आहे. ऑल इंडिया काउन्सिलमध्ये हा रिझोल्युशन झालेला आहे की बाबा ह्या प्रॉपर्टीज ऑफ बोर्ड ऑफ फॉरेन मिशन ट्रान्सफर टू द USAID. आणि हे सगळे डॉक्युमेंट्स करून आम्ही 2017ला माननीय तहसीलदार ऑफिसमध्ये मिस्टर स्टेफन सिंग एक्झिक्युटिव्ह सेक्रेटरीच्या नावानं आम्ही ॲप्लिकेशन केलं की बाबा हे चेंज ऑफ नेमसाठी आमचं ॲप्लिकेशन हे करा. तर माननीय तहसीलदार साहेबांनी म्हटले ज्यावेळेस ज्या उतारावरती कोहिमारचं नाव आहे त्यांना पण आम्ही पार्टी करणार. ठीक आहे म्हटलं. 2017ला त्यांना रजिस्टर ADने पोस्टने त्यांना पार्टी केली. त्यामध्ये पार्टीमध्ये त्यांचं वकीलपत्र आहे, त्यांचं म्हणणं आहे आणि त्यांचं म्हणणं होऊन कोल्हापूर चर्च कौन्सिल जी आमची USAIDचे एक पार्ट आहे, कोल्हापूर चर्च कौन्सिल हे आमचंच आहे आणि कोल्हापूर चर्च कौन्सिलसुद्धा ह्याच्यामध्ये पार्टी झाली. आणि ह्या सर्वांचं ऐकून माननीय तहसीलदारने सर्व डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन करून माननीय तहसीलदार साहेबांनी लीगल ओपिनियन प्लीडरला दिलेलं आहे. हे डॉक्युमेंट हे आम्ही नाव लावू शकतो, USAIDचं नाव लावू शकतो का नाही. त्या लीगल ओपिनियनमध्ये गव्हर्नमेंटच्या प्लीडरकडून असं आले की ह्या डॉक्युमेंट्सवरनं हे सगळे ऑर्डर्स क्लिअर आहेत आणि माननीय तहसीलदार साहेब तुम्ही हे नाव लावू शकता. आणि तहसीलदारनी हे लीगल ओपिनियन घेऊन ह्या प्रॉपर्टीचं नाव आमचं USAID द युनायटेड चर्च ऑफ नॉर्दर्न इंडिया ट्रस्ट असोसिएशन थ्रू इट्स एक्झिक्युटिव्ह सेक्रेटरी मिस्टर स्टेफन सिंग यांचं नाव लावलं गेलं आणि उतारावरती डायरीवरती आमचं सगळं हे नाव आलेलं आहे. आणि त्याच्यानंतर हे नाव आल्यानंतर बाकीचे सगळे ॲपीलमध्ये ह्याला गेले असिस्टंट कमिशनर चिकोडीकर. तिथंसुद्धा 2 वर्ष आम्ही त्यांचा टाईम घेतला. त्यांना म्हटलं 2 वर्ष 2017 पासून 2022 पर्यंत केस चालली, 5 वर्ष चाललीत केस. 5 वर्षात त्यांनी कुठलीही डॉक्युमेंटेशन की आम्ही स्वतः मालक आहोत किंवा आम्ही ट्रस्टी आहोत हे कुठलीही डॉक्युमेंट कोहिमारनं सादर केलेलं नाही आहेत. आणि हे तुम्ही चिकोडीमध्ये आम्ही सगळे डॉक्युमेंट एक्झिबिट करलेले आहेत. त्यांना पार्टी करूनच आम्ही ह्या सगळ्या ऑर्डर करून घेतले. त्यानंतर त्यांनी हायकोर्टमध्ये गेले की बाबा हे रेव्हेन्यू डिपार्टमेंटचं आहे, तुम्ही हायकोर्टमध्ये येऊ शकत नाही आणि तुम्ही लिगली तिथंच फाईट करा. हायकोर्टनं ती डिसमिस केली. त्याच्यानंतर ते गेले निपाणी कोर्टमध्ये OS 54 ऑफ 2023 आम्हाला इंजेक्शन द्या, हे सेल डेट चुकीची आहे आणि हे आहे. पण मान्य निपाणी कोर्टने पण कुठलीही ऑर्डर त्याच्यामध्ये केली नाही आहे आणि तिथंसुद्धा त्यांना 1.5 वर्ष झालं कुठलाही इंटरिम स्टे ऑर्डर नाही आहे. आणि तिथंसुद्धा त्यांना कोर्टाने सांगितले डॉक्युमेंट्स आणून द्या. तिथेही कोहिमारनं कुठलीही डॉक्युमेंट सादर केले नाही आहेत आणि त्यामुळं कोर्टाने कुठलीही इंटरिम ऑर्डर त्याच्यामध्ये दिली नाही आहे. मग आम्ही ही प्रॉपर्टी किती वर्ष असे 100 वर्ष पडून राहायची का, लिटिगेशनमध्ये अशीच राहायची का, म्हणून आम्ही संस्थेनं फॉर द बेनिफिट ऑफ ऑर्गनायझेशन म्हणजे आमच्या ट्रस्टच्या बेनिफिटसाठी ही प्रॉपर्टी विकली गेलेली आहे. आणि रिझोल्युशन करून प्रॉपर्टी आमच्या कमिटीमध्ये रिझोल्युशन करून ही आम्ही प्रॉपर्टी विकलेली आहे. आणि युनायटेड चर्च ऑफ नॉर्दर्न इंडियाच्या ट्रस्ट असोसिएशनच्या मेमोरंडम ऑफ असोसिएशनमध्ये आम्ही सेल करू शकतो, मॉर्गेज करू शकतो, हायपोथिकेशन करू शकतो, हे सगळं आहे. आणि मग आम्ही ठरवलं की बाबा ही प्रॉपर्टी सेटल करून काही आपल्या समाजाच्या बेनिफिटसाठी करू. आमचं प्रेयर हॉलसाठी आम्ही 1 कोटी रुपये डोनेशन देतोय. कोल्हापूरच्या कौन्सिलला काही आम्ही डोनेशन्स देतोय. आम्हाला त्याच्यावर कॉम्प्रोमाइज करायचं नाही, पण आम्ही बोललो की समाजाच्या हितासाठी आम्ही ही प्रॉपर्टी विकायला लागलोय. दे वर रेडी. पण नंतर काय झालं की आम्हाला ते ब्लॅकमेल करायला हे एवढेच पैसे द्या तेवढेच पैसे आम्ही देऊ शकतो. मला हे सगळ्यांच्या समोर बोलता येत नाही काही गोष्टी. पण आता तुम्हाला सांगतो ज्यावेळेस आम्ही सेलिब्रेट करणार प्रॉपर्टी हे तर सगळ्यांना माहीत असतं की आम्ही सेलिब्रेट करणार आहोत, प्रॉपर्टी करणार आहोत. आता लिटिगेशनमध्ये अजेंडा दिलेला असतो, पूर्ण आम्ही अजेंडा वाईज
नंबर काढून आम्ही तो हे करत होतो. आणि 18 चर्च काउन्सिलचे दार्जिलिंगला सिलिगुडीला मिटिंग होती. या प्रॉपर्टीमध्ये अजेंडा नंबर होता 14. त्याच्यामध्ये आम्ही रिसर्च सगळ्या जनरल असेंब्लीमध्ये आम्ही सांगितलेलं आहे की प्रॉपर्टी आम्ही बेनिफिट ऑफ ऑर्गनायझेशनसाठी विकणार आहे, सेलिब्रेट करणार आहोत. त्यावेळेस लोक कोण नाही कोणाचं तर रिलेशन्स असतात ना, बाहेर खबरी कळतात. ज्यावेळेस आम्ही सेलिब्रेट करणार आहे काही बेनिफिट आमचे ऑर्गनायझेशन ड्रीम ऑफ द सोसायटीतले मेंबर्स आहेत त्यांना आम्ही एकत्र घेऊन हा प्रपोजल सांगितलेला आहे. मग त्यांनी सगळ्यांनी येस म्हणल्यानंतर वी हॅव टेकन आणि ठराव रेझोल्युशन पास केलेलं आहे आम्ही. असं नाही आहे की आम्हाला त्यांच्याबरोबर कॉम्प्रोमाइज करायचं आहे. अरे तुम्ही आहे आम्हाला सांगा ना, आम्ही डोनेशन पास केलेल्या बॉडीमध्ये होते त्या बॉडीमध्ये बाहेरचे लोक आपले जे मेंबर्स आहेत ना, UCNITA आणि UCNI जनरल असेंब्लीचे आणि कोहिमार ही संस्था बॉडी नाहीच आहे. आणि कोहिमार कमिशन ऑन इकॉनॉमिकल मिशन प्रेस्बिटेरियन चर्च इन द USA ही ओनली फॉर द डोमेस्टिक पर्पज USA मध्ये डोमेस्टिक आहे, इंटरनॅशनल पर्पजला नाही आहे. आणि वी आर हॅव्हिंग दॅट रिपोर्ट, सर्च टायटल रिपोर्ट्स आहेत. कोहिमार नाही आहे तिथं आणि कोहिमारची बॉडी सुद्धा नाही आहे. दे हॅव टेकन द पॉवर ऑफ अटर्नी फ्रॉम कोहिमार, प्रेमसी आणि बिशप तिवडे. ती पॉवर ऑफ अटर्नी पण फॉल्स आहे आणि ती पॉवर ऑफ अटर्नी 2012ला संपुष्टात आलेली आहे. आणि ती पॉवर ऑफ अटर्नी जर आपल्याला कुठून तर घ्यायची असेल, ही पॉवर ऑफ अटर्नी आहे, पॉवर ऑफ अटर्नी जर आपल्याला घ्यायची असेल तर इंडियन एम्बेसीचा स्टॅम्प लागतो. त्याच्यामध्ये इंडियन एम्बेसीचा स्टॅम्प नाही आहे, काय नाही आहे, दिल्लीचा स्टॅम्प आहे आणि मिरजचा नोटरी आहे. आणि ह्या नोटरीवरती पॉवर ऑफ अटर्नी ही 2011-12ला संपलेली आहे. त्याच्यानंतर ही पॉवर ऑफ अटर्नी त्यांना दिली गेलेली नाही आहे. पॉवर ऑफ अटर्नी एक्झिक्यूट केल्यानंतर स्टॅम्प घेतलेले आणि 2021ला ऑर्डर झाली तहसीलदारची. त्याच्यानंतर SCAचे हायकोर्टची ऑर्डर होत आम्ही हे केलेलं आहे. आणि करत असताना आम्हाला हे क्लिअर टायटल करूनच विकायचं असते. लिटिगेशनची प्रॉपर्टी आपण विकू शकत नाही, नाहीतर याच्यावरती क्रिमिनल केसेस होतात आणि हे होतं. आम्हाला ही असली कुठलीही कामं करायची नाही आहे. त्यामुळे आम्ही हे क्लिअर टायटल प्रॉपर्टी करूनच आम्ही हे केलं. ते असल्याशिवाय तुमचं सगळी कागद पूर्ण होणारच नाही. कोर्टातले केसेस काय फक्त आता काय झाले, हे जे मोर्चा काढला जे दिले नाव बदललं ते चेंज ऑफ बोला सर. आता जे तुम्ही हे केलं तुम्ही, आता फक्त आपला मोर्चा, त्यांचा मोर्चा किंवा लाभार्थ्यांना काही मिळालं नाही असं त्यात उल्लेख होता. एवढ्यावरच विषय करत असताना तुम्ही काय म्हटला की आम्हाला ब्लॅकमेलिंग आणि काहीतरी सेटलमेंट करा वैयक्तिक हे एवढाच विषय आहे. म्हणजे तुमचं मागचं कागदपत्र सगळे क्लिअर आहे, तो भाग वेगळाच. तुम्हाला आता तुम्ही मगापासूनची हिस्ट्री सांगितली फक्त आमच्या अभ्यासाला बरोबर अभ्यासाला आणि पेपर्स हा एवढंच म्हणजे आहे. एवढे आणि तेवढी हिस्ट्री त्यांनी जर सांगितली मी चॅलेंज देतो. तुम्हाला त्याच्या आहेत हे कोणाच्या अंडर आहेत? कुठले आता जे मोर्चा काढले लोक आहेत ते लोक आहेत तुम्हाला सांगतो, कोहिमारचे नाही आहेत, ते आहेत KDC चर्च, CNI चर्च, CNI चर्च ऑफ नॉर्थ इंडियाच्या अंडर खाली ते कोल्हापूर डायस काउन्सिलच्या त्या अंडर आहेत. कोल्हापूर KDC CNI ला अर्धा इंच सुद्धा प्रॉपर्टी नाही आहे. दे आर नॉट कन्सर्न विथ द प्रॉपर्टी. चर्च आहे त्याचा काय संबंध आहे? तिकडचं चर्च, त्या चर्चचे प्रॉपर्टीशी काही संबंध नाही. आणि CNIचे जे हेड्स आहेत त्यांच्यावर मुंबई EOW मध्ये 500 कोटीचा FIR रजिस्टर आहे. त्याच्यामध्ये 2 लोक अँटिसिपेटरीला गेलेले, एकाचं अँटिसिपेटरी सेशन कोर्टमध्ये रिजेक्ट झालेले, तो हायकोर्टात गेलेला आहे. हे दोघांचं रिजेक्ट होणार कारण हे लोकांनी 500 कोटी प्लसचा फ्रॉड केलेला आहे. त्याच्यामध्ये श्रीनिवास चोपडे इज ऑल्सो वन ऑफ द अक्युज्ड इन दॅट FIR. एवढे इज ऑल्सो वन ऑफ द अक्युज्ड. ते आत्ता EOW मध्ये इन्व्हेस्टिगेशन चालू आहे आणि व्हेरी सून एक ऑल इंडिया रिलेटेड हे सगळं पेपरमध्ये येणार. कारण हे लोकांनी काय फ्रॉड केलं, हे बोर्ड ऑफ फॉरेन मिशन इज बिकम कोहिमा, बस दुसरं काहीच पेपर नाही. आणि हे रिसर्च सेल्डेड आहे. आणि हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की 7/12 माझे नाव आहे आणि हे सेल्डेड माझ्या नावावरती मी सर्टिफाईड कॉपी काढलेली आहे आणि ह्याची कॉपी ओरिजिनल कॉपी आहे माझी. हा सगळं मी तुम्हाला डॉक्युमेंट दाखवू शकतो. आणि ह्याच्यामध्ये 131 ही 10 एकरची प्रॉपर्टी होती. रस्त्यामध्ये जाऊन ही 7.5 एकर झालेली आहे.
त्याच्यामध्ये सगळ्या दिशा वगैरे लिहिल्या आहेत, कोणाकडनं प्रॉपर्टी घेतली, काय घेतली. पहिले लोक जे होते ना ती वाजवत होते, बँका नव्हत्या, त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे. त्याला वर्ड काहीतरी म्हणतात की पैसे घेण्यासाठी त्यावेळेस ते आप्पासाहेब खोतकडे पैसे नव्हते 7,000 रुपये द्यायसाठी. त्यांनी बोर्ड ऑफ फॉर्मेशनच्या यांना विचारले की तुम्ही प्रॉपर्टी विकत घेणार का. मग त्यांनी रीसर स्टॅम्प ड्युटी भरून अकाउंटवरती पैसे 10,000 रुपये आणि त्यांचे 7,000 रुपये त्यांनी लोन फेटले, 3,000 रुपये त्यांच्यासाठी. त्यांचे 7 भावांचे सह्या पण 1920 ती सेलडीड आहे आणि याचे डॉक्युमेंट सगळे तुम्हाला मी देऊ शकतो. पब्लिक आहे आणि आम्ही रीसर सगळे रजिस्टर ऑनलाईन ओव्हर अँड ओव्हर अँड अबाव जे आपण चर्चला पण जे डोनेशन देतो दॅट इज ओव्हर अँड अबाव. काय गावात चर्चा आहे आपल्याला कसं आहे नाही 18 म्हणतात पण आपल्याला जे कॉम्पिटिशन लोकांना द्यायचं आहे वी आर गिव्हन आणि ते कॉम्पिटिशन त्याच्यामध्ये जाणार ते काउंट पण करू शकणार. दॅट इज ओव्हर अँड अबाव द ओव्हर अँड अबाव सेल आणि जी जागा आपण देणार आहे चर्चला दॅट इज ऑल्सो अबाव सेल डीड. त्याला की फक्त बेनिफिट ऑफ ऑर्गनायझेशन त्याच्यामध्ये ऑर्गनायझेशनचं भलं आहे. बाकीच्या प्रॉपर्टीमध्ये डोळं झाकून बसलेले कुठेही काही नाही आहे, 1 रुपये नाही आहे संस्थेला. आणि ह्या मायनॉरिटीमध्ये ख्रिश्चन समाजाच्या प्रॉपर्टी नाही आहेत, ह्या प्रत्येक डिनॉमिनेशनच्या प्रॉपर्टी आहेत. आणि मला हा सगळा प्रेस कॉन्फरन्स हा खुलासा का करायचा आहे की लोकांना ही लोक येऊन काहीतरी खोटं सांगून लोकांना पब्लिकवरती हे करून हॅरॅसमेंट करून हा आम्हाला कुठं तर ब्लॅकमेल करायचा, पैसे आमच्याकडून जास्त घ्यायचे, हा भावना त्यांच्या आहेत. आणि कुठलेही तहसीलदारमध्ये तरी डॉक्युमेंट फक्त एक पत्र दिलेलं आहे आणि वी आर द ॲडमिनिस्ट्रेटिव्ह आणि आम्ही हे केलो आहे. तहसीलदारने पैसे काउंट केलेत ऑर्डर. मी मान्य सर्वांना सांगतो, सर्व निष्पादी नागरिकांना माझ्या सर्वांनी सांगतो की आम्ही कुठलेही इलिगल काम या प्रॉपर्टीमध्ये केलं गेलं नाही आणि इथून पुढं पण केलं जाणार नाही. कारण का आम्ही हे करत असताना इथं डेव्हलपमेंट करत असताना निपाणीच्या कुठल्याही लोकांना सर्वांना ह्याचं बेनिफिट्स मिळावे, इतर समाजांना पण बेनिफिट मिळावे. इथं काही कमर्शियल झाले काही झालं तर आपल्या ज्या निपाणीकर लोक आहेत त्यांना इथं सगळे कामं मिळावी. आणि त्यांच्यातून ह्या संस्थेतून आम्ही फक्त ख्रिश्चन धर्माचा विचार करायला नाही, आम्ही सर्व धर्माचा विचार करतो आणि सर्व धर्माचा विचार करून ह्याच्यामध्ये आम्ही पडून हे केलेलं आहे. मनुष्य आपण इंडियन कॉन्स्टिट्यूशनमध्ये ख्रिश्चन हा मराठा आहे, हा लिंगायत आहे, तर आपण काही ठिकाणी एकत्र येतो, आपण कुठलेही करत नाही. हा मायनॉरिटी असताना वी आर ऑल्सो बिलॉंगिंग टू द मायनॉरिटी. हा कमिशनच्या मायनॉरिटीला आम्ही हे ॲप्लिकेशन वी आर फायलिंग द ॲप्लिकेशन टू मायनॉरिटी ऑल्सो. हे मायनॉरिटीच्या प्रॉपर्टीज नाही आहेत, हे डिनॉमिनेशनच्या आमच्या ह्या प्रॉपर्टी सेल्डीटनं घेतलेल्या प्रॉपर्टी आहे, स्टॅम्प ड्युटी भरून घेतलेल्या प्रॉपर्टी आहे. त्यामुळं आम्ही वी कॅन टेक द डिसिजन सेल आउट आणि हे केलेलं आहे. आणि मी माझ्या युसेएनडीएच्या प्रेसिडेंट आणि आमच्या जनरल असेंब्लीच्या सर्वांच्या वतीनं हे माझं स्टेटमेंट प्रेसला आहे. आणि इथून पैसे देऊन आम्ही त्यांचे कम्पेन्सेशन देऊन आम्ही ह्या ठिकाणी कुठलीही इलिगल ट्रस्टनं किंवा अभिषेक शाह नयन शाहने आम्ही कुठलीही इलिगल काम ह्या प्रॉपर्टीमध्ये केलं नाही आहे. ड्यू टू ऑल लॉ सगळे पाळून आम्ही हे सेलडीड केलेले आहे. आणि ज्यावेळेस आम्ही सेलडीडला पेपर्स दिल्यानंतर रजिस्टर ऑफिसनं लिगल ओपिनियन गव्हर्नमेंट लीडर्सचं घेतलं की हे डॉक्युमेंट्स क्लिअर आहेत का, आम्ही सेलडीड करू शकतो का. ज्यावेळेस OS 54चं कोर्टचे हे आहे ते पण आम्ही दिलेलं आहे. सेलडीडमध्ये पूर्ण सगळी 1920 पासून आत्ता 2023 पर्यंतची आम्ही सेलडीडमध्ये माहिती दिलेली आहे की बाबा ही प्रॉपर्टी कुठून आली, कशी आली, काय आली, कुठले लिटिगेशन्स आहेत, कसे केस आहेत, म्हणजे ते सगळं देऊन गव्हर्नमेंट लीडरने म्हटले की तुम्ही हे सेलडीड करू शकता. आणि आम्ही गव्हर्नमेंटच्या रेटप्रमाणे आम्ही ह्या प्रॉपर्टी आम्ही अभिषेक शाह एव्ही इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेडला आम्ही आमच्या ऑर्गॅनायझेशनसाठी, कारण काय काही समाज इथं छोटा आहे, ख्रिश्चन समाज तुम्हाला माहीत आहे किती लहान आहे, आपल्यामध्ये निपाणीमध्ये जास्त नाही आहे आणि हे प्रॉपर्टीचं आपण रक्षण जास्त करू शकत नाही आणि बेनिफिट आपल्या ऑर्गनायझेशनला मिळावं. ख्रिश्चन्स आमच्या म्हणजे ह्यांनी जे काय तहसीलदार ऑफिसमध्ये दिलेलं आहे की ख्रिश्चन मायनॉरिटी, ह्या ख्रिश्चन मायनॉरिटीच्या प्रॉपर्टी नाही आहेत. वी आर बिलॉंगिंग टू द ख्रिश्चन मायनॉरिटी. पण ख्रिश्चन सोसायटीमध्ये डिनॉमिनेशन्स आहेत,
ज्या डिनॉमिनेशन्स प्रमाणे ह्या प्रॉपर्टीज गेलेल्या आहेत, म्हणजे हा ख्रिश्चन समाजाच्या प्रॉपर्टी नाही आहेत. ज्यावेळेस ब्रिटिश लोक जाताना इथून डिनॉमिनेशन्स म्हणजे 11 ट्रस्ट केलेले आहेत. अमेरिकन मिशन, बोर्ड ऑफ फॉरेन मिशन, चर्च ऑफ स्कॉटलँड मिशन, वेल प्रेस्बिटेरियन मिशन, कॅनेडियन मिशन, हे 11 ट्रस्ट 1924ला मर्ज करून ह्या प्रॉपर्टी सगळ्या हँडओव्हर युनायटेड चर्च ऑफ नॉर्दर्न इंडिया ट्रस्ट असोसिएशनला दिलेले गेलेले आहेत. 1920 पासून 1924 पर्यंत विल्सन कॉलेज मुंबईमध्ये हे सगळे इंडिया काउन्सिलचे ठरावासकट हे झालेले आहेत. आणि हे सगळे बोर्ड ऑफ फॉरेन मिशनचे, चर्च ऑफ स्कॉटलँड मिशनचे हे सगळी लोक तिथं होते. तो इंटिग्रेशन प्लॅन केला. ज्यावेळी ब्रिटिश सोडून जाताना हे प्रॉपर्टीज कोण हँडओव्हर करणार म्हणून इंडियन गव्हर्नमेंटला आपल्या इंडिया काउन्सिल म्हणून केले. आणि इंडिया काउन्सिलमध्ये एक युनायटेड चर्च ऑफ नॉर्दर्न इंडिया हा स्थापन केला. आणि युनायटेड चर्च ऑफ नॉर्दर्न इंडिया ही जनरल असेंब्ली फॉर दी चर्चेस. हे युनायटेड चर्च ऑफ नॉर्दर्न इंडिया 11 स्टेट्स ऑफ इंडियामध्ये 18 चर्च काउन्सिल्स हे जे अंडर काम करतात. आणि प्रत्येक चर्च काउन्सिलला प्रॉपर्टीच्या केअरटेकर म्हणून आम्ही नेमलेला आहे. व्हॉट एव्हर द डेव्हलपमेंट ऑफ दिस प्रॉपर्टीज, आता कोल्हापूर चर्च काउन्सिल, नागपूर चर्च काउन्सिल, पुणे चर्च काउन्सिल, बॉम्बे चर्च काउन्सिल, ज्या ज्या प्रॉपर्टी आम्ही डेव्हलप करतो त्यावेळेस आम्ही त्यातले पैसे आम्ही चर्च काउन्सिलला देतो, महाराष्ट्र सिनेटला देतो. ह्या लिगॅलिटीजमध्ये आम्ही ते करून डोनेशन करून आम्ही आमच्या चर्चेचे रिनोव्हेशन, शाळेचे रिनोव्हेशन्स जे पडलेले आहेत त्यांना आम्ही ह्या प्रॉपर्टी हे करून, आणि ही प्रॉपर्टी ज्या लिटिगेशन्समध्ये होत्या ते लिटिगेशनच्या क्लिअर करून संस्थेच्या नावानं नवीन प्रॉपर्टी घेतो, जेणेकरून 100 वर्षानंतर आमच्या ज्या मुलांना, पुढच्या मुलांना, की बाबा हे लिटिगेशनमध्ये पडू नये. हे गेले आम्ही 3 डिकेट्स फक्त बघतोय की हे लिटिगेशन ह्यानं हे लावलं, त्यानं ते लावलं नाव. त्यामुळं आम्ही कमिटीमध्ये ठरवलं ह्या लिटिगेशनच्या ज्या प्रॉपर्टी आहेत ते क्लिअर करून गव्हर्नमेंटच्या लॉमध्ये बसून आपण ते सेलिब्रेट करून ह्याच प्रॉपर्टी जी 10 एकर गेलेली आहे आमची, आता ही 7 एकर प्रॉपर्टी गेलेली आहे, या पैशाने आम्ही बाहेर 10-15 एकर प्रॉपर्टी घेऊन, ते मिशनरीने कसं 100 वर्षाचं ध्येय ठेवलेलं तसं आम्ही ध्येय ठेवून 100 वर्षानंतर ती परत प्राईम लोकेशनला प्रॉपर्टी आम्ही परत चर्चेस डेव्हलप व्हावे, आमचे गरीब मुलं जे आहेत ते डेव्हलप व्हावे. आणि आम्ही हे सगळं जे आहे ते व्यवस्थित रेज्युलेशन करून, आणि एकटाही कोण डिसिजन घेऊ शकत नाही. याच्यामध्ये ऑल ओव्हर इंडियाला 7 ट्रस्टीज आहेत. त्या 7 ट्रस्टीजमध्ये पूर्ण रेज्युलेशन घेऊन, मीटिंग घेऊन, बोर्ड रेज्युलेशन घेऊन, जनरल असेंब्लीमधनं सुप्रीम जी बॉडी आहे तिथनं आम्ही मंजुरी घेऊन ही प्रॉपर्टी रिसर आम्ही सेलिब्रेट केलेले आहे. ज्यावेळेस यांनी म्हणतात की बाबा मायनॉरिटी, ठीक आहे, मायनॉरिटी, वी आर मायनॉरिटी, ख्रिश्चन समाज एकच आहे, सगळं बायबल, जीजस हा एकच आहे, आम्ही जो करतो त्या ह्याच्याप्रमाणेच करतो, बायबल वाचतो. पण ज्या प्रेस्बिटेरियन फेथमध्ये जे आमचं कॉन्स्टिट्यूशन आहे, दॅट कॉन्स्टिट्यूशन इज प्लीव. आम्हाला कॉन्स्टिट्यूशन आहे, घटना आहे, त्या घटनेच्या द्वारे आम्ही चालतो. या जागेचा व्यवहार करत असताना सर्व ट्रस्टमधील लोकांना विश्वासात घेऊन या जागेचा व्यवहार केलेला आहे. या जागेचा व्यवहार करताना कोणत्याही गैरपद्धतीचा व्यवहार केलेला नसून सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता व कागदोपत्रांची रूपरेषा सादर करून या जमिनीचा व्यवहार केले असल्याचे सांगितले. यावेळी शहा एव्ही, निप्पाणी इन्फ्रोचे डायरेक्टर अभिषेक शहा, वरुण शहा, विशाल जगताप, अतुल सोनोले, अविनाश हेगडे, देवदान हेगडे, विशाल जयस्वाल, सुरेश साळुंखे आदी उपस्थित होते. निप्पाणीहून जनशक्ती वायस न्यूजसाठी मुख्य संपादक संतोष मातीवडर.